मोहता शाळेमध्ये येत्या 7, 8 आणि 9 तारखेला श्री आमदार चषक याचे आयोजन केलेले आहे. आयोजक आहे श्री आमदार कार्यसम्राट समीर भाऊ पुनावर. तर इथे जे मॅनेजमेंट चालू आहे, म्हणजे जे पूर्वतयारी चालू आहे या खेळाची, मतं घेऊ. इथे जे आलेले काही म्हणजे मुलं आहेत 10-15 दिवसापासून 20 दिवसापासून जे काही मुलं मेहनत करत आहे, तर त्यांचे काही आपण मतं, तर त्यांचे आपण विचार थोडे त्यांच्याकडनं विचार घेऊ. तर चला पुढे. तर नाव काय? संकेत काटकर. संकेत काटकर. तर संकेत काटकर आणि तुमचं नाव? अथर्व वेलमुले. अथर्व वेलमुले. तर मला सांगा, हे जे आज म्हणजे कबड्डी जे आपण टुर्नामेंट भरवत आहे, तर यासाठी तुम्हाला किती परिश्रम म्हणजे किती परिश्रम करावा लागत आणि किती दिवसापासून तुम्ही मेहनत करता याच्यावर? आम्ही आता 15 दिवसापासून मेहनत करतो सारखं कंटिन्यू सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. आणि तुमचं याच्यावर काय मत आहे? आमच्या याच्यावर हेच मत आहे की आम्ही इतकी मेहनत करत आहोत, आमच्या टुर्नामेंटला यशस्वी भेटलं पाहिजे आणि जी चांगल्या टीमा येणार आणि त्यांना आपले जे गावचे लोक, हिंगणघाटचे लोक, त्यांनी सहभाग दिला पाहिजे आणि आमचं टुर्नामेंट जे आमची एवढी जी मेहनत आहे ते यशस्वी झाली पाहिजे. धन्यवाद. तर हिंगणघाटच्या पब्लिकला माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही पण यांची जी मेहनत आहे त्याला म्हणजे मेहनत जो है वो रंग लानी चाहिए. तर जास्तीत जास्त संख्येने जे आहेत या टुर्नामेंट बघायला यायचं आहे तुम्ही सर्वांना, असं मी आग्रहाची विनंती आहे माझ्याकडनं आणि सुभाष मंडळ यांच्याकडनं. तर नाव काय तुमचं? रणजित फाले. रणजित फाले. तर सर मला सांगा तुम्ही की हे आपली जे तुम्ही जे टुर्नामेंट भरवत आहे याच्यासाठी तुम्ही म्हणजे किती परिश्रम करताय की काय, याची तुमची पूर्वतयारी काय? पूर्वतयारी म्हणजे सर्वात आधी ग्राउंडवर ग्राउंड करणे, माती टाकणे, त्यानंतर पुन्हा लेवलिंग करणे. सर हे तुम्ही जे काम चालू आहे सध्या, लेवलिंग करणे, माती टाकणे, हे म्हणजे ग्राउंड तयार करणे किती दिवसापासून चालू आहे आणि मुलं किती दिवसापासून मेहनत करत आहे? तर हे मुलं आता 8-15 दिवसाहून मेहनत करत आहे. 8-15 दिवसापासून हे टुर्नामेंट भरत आहे. तर आपण जे मंत्री संत्री येतं, बरोबर, मंत्री संत्री येते, आपण त्यांचा सत्कार करतो, पण एक मूळ म्हणजे सत्यता ही आहे म्हणजे जे आपण टुर्नामेंट भरत आहे याच्यामध्ये जे 15-20 दिवसापासून मुलं जे कामं करत आहे त्यांचा कधी सत्कार होत नाही, असं का? त्यांचा कधी सत्कार होत नाही असं नाही. आपणच टुर्नामेंट घ्यायचं ना आपणच सत्कार करायचा हे योग्य वाटत नाही ना आपल्या मुलांचा. अच्छा, मला तेच पाहुणे निमंत्रित करतो, त्यांचा सत्कार करणं हे महत्त्वाचं वाटतं. अच्छा, हेच आमच्यामध्ये म्हणजे लोकांच्या मनामध्ये कुठे नाही तरी खटते या गोष्टीला, नाही का? म्हणून तेच आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर धन्यवाद.